मुंबईमध्ये उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज। नवी मुंबईच्या उरणमध्ये हत्या झालेल्या तरुणीच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना अपयश, पोलीस ठाण्यावरती संतप्त नागरिकांचा मोर्चा। कोपरखैरणेमध्ये अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या तरुणीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या मागणीसाठी भव्य लॉंग मार्च, हजारोंच्या संख्येने नवी मुंबईकरांचा सहभाग। उरणमध्ये काल झालेल्या तरुणीच्या हत्या प्रकरणामध्ये निषेध मोर्चा, आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी। धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात येऊ नये म्हणून प्रयास संस्थेकडून मुलुंड भागामध्ये आंदोलन, आंदोलनामध्ये स्थानिक मुलुंडकर मोठ्या संख्येने सहभागी। मुंबईच्या पवई परिसरामध्ये खड्ड्यांच्या विरोधामध्ये मनसेचं अनोखं आंदोलन, खड्ड्यांमध्ये भातशेती करत नोंदवला निषेध, तसंच वाहन चालकांना खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी पेनकिलर, झेंडू बाम आणि आयोडेक्सचं केलं वाटप। नवी मुंबईच्या सीबीडीमध्ये कोसळलेल्या 3 मजली इमारतीचा व्हिडिओ समोर, 2 दिवसांपूर्वी पडली होती इमारत, दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू, 2 जण जखमी। मुंबईच्या दादर परिसरात चित्रा थिएटरच्या कॅन्टीनला लागली आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती, आगीमध्ये कॅन्टीनचं मोठं नुकसान। ठाण्याच्या कोपरी परिसरामध्ये 40 ते 50 वर्ष जुन्या इमारतीमधल्या एका घराचा स्लॅब कोसळला, दुर्घटनेमध्ये एकाला किरकोळ दुखापत। वाशी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी सुभाष शुक्ला आणि भगवत तिवारी यांना अटक, सुभाष शुक्ला हा शिकाऊ ड्रायव्हर असल्यानं अपघात झाल्याची माहिती। 25 महिलांशी लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला नालासोपारा पोलिसांनी ठोकल्या बेड्या, वसई कोर्टाकडून आरोपी फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी। मीरा भाईंदरमध्ये ऑटो रिक्षा आणि कारची धडक, अपघातानंतर ऑटो चालकाला मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुणे विभागीय दौंड येथे इंटरलॉकिंगच्या कामांसाठी 1 ऑगस्टपर्यंत 4 दिवसांचा मेगा ब्लॉक, त्यामुळे पुणे विभागातील दररोज जवळपास 20 एक्सप्रेस गाड्या रद्द। होर्डिंग कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई पालिका लवकरच कठोर नियमावली आणणार, रस्ते, ब्रिज आणि फुटपाथवरती कोणत्याही प्रकारचे होर्डिंग लावण्यास बंदी घातली जाणार। वीज आणि पाणी जोडणी मिळाल्याचं सांगून घर आणि दुकान अधिकृत असल्याचा दावा करणाऱ्या रहिवाशांना उच्च न्यायालयाचा झटका, लाईट बिल हा अधिकृत बांधकामाचा पुरावा नाही, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा। वरळी पोलीस कॅम्प कुटुंबीय आणि बीडीडी चाळीमधील रहिवाशांनी घेतली राज ठाकरेंची भेट, पोलीस भरती, घरांची भाडेवाढ आणि घरं मिळावी यासह विविध मागण्यांसंदर्भात घेतली भेट, यावेळी लवकरच मार्ग काढून देऊ असं राज ठाकरेंनी दिलं आश्वासन। वरळी विधानसभेमध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवण्याची शक्यता, त्यामुळे वरळीमधून आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता। कल्याण पूर्वेमधून गणपत गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये भाजप जिल्हा कोर कमिटीची बैठक, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे यांची उपस्थिती, गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड निवडणूक लढण्याची शक्यता। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 11 आमदारांना विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून सदस्यत्वाची शपथ, भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित कोरखे, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत यांनी घेतली शपथ। काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ, विधान भवनातल्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडला शपथविधी सोहळा। शिंदे गटाच्या कुर्बाल तुमाणे आणि भावना गवळी यांनी आमदारकीची घेतली शपथ, शपथ घेतल्यानंतर भावना गवळींचा जय महाराष्ट्र जय एकनाथ असा नारा। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतली आमदारकीची शपथ, यावेळी नार्वेकरांनी मानले ठाकरे कुटुंबियांचे आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।